दिंडोरी तालुक्यातील वणी येथे नाशिक जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक व पंचायत समिती दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या संकल्पनेतून स्वावलंबी नाशिक या योजनेअंतर्गत एवढी आयडी कार्ड मोहीम शुभारंभ व तपासणी शिबिराचा दुसरा टप्पा वणी येथे खंडेराव महाराज पटांगणात संपन्न होते। या कार्यक्रमाचे आयोजन गटविकास अधिकारी श्री भास्कर रेंगडे पाटील, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज देवरे तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी भरत बंदे, गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी यांच्या मार्फत आयोजन करण्यात आलेले आहे। तरी ह्या कार्यक्रमाला वणी गटातील दिव्यांग बांधवांनी तपासणीसाठी मोठा सहभाग नोंदविलेला आहे। तर आज वणीमध्ये कॅम्प घेण्यात आलेला, काय सांगाल? आज आपल्या वणीमध्ये जवळपास 500 लाभार्थ्यांचा जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या UDID कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आलेला आहे। आणि हा कॅम्प जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती दिंडोरी आणि आपले आरोग्य खातं यांच्या माध्यमातून हा कॅम्प घेण्यात आलेला आहे। यामध्ये सिव्हिल सर्जन साहेबांनी त्यांची जी UDID कार्ड काढायची जी टीम आहे ती इथं पाठवलेली आहे आणि ह्या लोकांना नाशिकला जावं लागतं, तर इथं त्यांचं प्रायमरी स्क्रीनिंग केलं जाणार आहे आणि मग त्याच्यात जर तो पात्र असेल तर मग त्याच्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन करून त्याचा UDID कार्ड दिला जाईल। तर लोकांच्या सोयीसाठी आपल्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार सर यांनी स्वावलंबी नाशिक म्हणून ही जी एक संकल्पना पुढे आणलेली आहे आणि या माध्यमातून जे अपंग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत त्यांचं UDID कार्ड काढून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि ते काढून दिले जाते। स्वराज्य न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी।